पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणात पोलिसांपाठोपाठ आता सरकारी रुग्णालय प्रशासनही असंवेदनशील झाल्याचं दिसून येत आहे। सुरुवातीला आरोपी दत्तात्रय गाडे आणि पीडित तरुणीचे परस्पर संमतीने संबंध होते असं सांगून पोलिसांनी तिचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला। आता बलात्काराची केस मागे घेण्यासाठी तिच्या कुटुंबियांवर दबाव टाकला जात आहे, अशी माहिती पीडितेचे वकील असीम सरोदे यांनी दिली। इतकंच नव्हे तर अत्याचारानंतर जेव्हा पीडितीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा तिची महिला डॉक्टरऐवजी चक्क पुरुष डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असा दावाही वकिलांनी केला। या घटनाक्रमाबाबत पीडितेने जे सांगितलं त्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे। ते म्हणाले, ही तरुणी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आरोपीसोबत तिची कोणतीही ओळख नव्हती। घटनेदिवशी आरोपीने आपण कंडक्टर असल्याचे सांगून फसवणूक केली। तिला बसमध्ये नेऊन अतिप्रसंग केला। बसमध्ये आरोपीने पकडल्यावर मी आरडाओरड केली, परंतु तो आवाज बाहेर गेला नाही। मी विरोध केला तर हा मला मारून टाकेल का किंवा जखमी करेल अशी भीती वाटली असं तरुणीने सांगितल्याचं सरोदे म्हणाले।